तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की एक अशी जागा जिथे अजूनही इतिहास श्वास घेतो, जिथे प्रत्येक रस्ता एका साम्राज्याची गोष्ट सांगतो, जिथे पर्वत आकाशाला स्पर्श करतात आणि जिथे प्रवास फक्त पर्यटन नसून तो एक अनुभव असतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील फक्त 1% लोकांनीच या ठिकाणाला भेट दिली आहे. हे आहे सेंट्रल एशिया. हो, तेच सेंट्रल एशिया जिथून कधी सिल्क रोड भारतात आला, जिथून संस्कृती, व्यापार आणि इतिहास भारताशी जोडला गेला. आजही समरकंदचे निळे घुमट, कझाकिस्तानचे स्वर्गासारखे पर्वत आणि बुखाराचे 2000 वर्ष जुने रस्ते तुमची वाट पाहत आहेत. ना इथे युरोपसारखी गर्दी आहे, ना दुबईसारखा आर्टिफिशियल दिखावा. हे ठिकाण आहे रॉ, रिअल आणि अनटच्ड. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की का सेंट्रल एशिया तुमची नेक्स्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन असली पाहिजे? का आज हजारो ट्रॅव्हलर्स युरोप सोडून इथे येत आहेत? आणि का हे ठिकाण भारताच्या ट्रॅव्हलर्ससाठी नेक्स्ट बिग थिंग बनत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केलात तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर डेस्टिनेशन मिस कराल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सेंट्रल एशियाची खरी रियालिटी, माझा रॉ एक्सपिरियन्स, बजेट ट्रूथ, फूड रियालिटी आणि का सेंट्रल एशिया तुमचा नेक्स्ट ऑब्सेशन होणार आहे. दिस इज नॉट जस्ट अ डेस्टिनेशन, दिस इज अ डिफरंट वर्ल्ड. राम राम मंडळी, कझाकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं जोरदार स्वागत आहे. आता मी आहे माझ्या हॉस्टेलमध्ये. आज माझा हा शेवटचा दिवस असणार आहे कझाकिस्तानमध्ये. सो मध्य आशियाबद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील 35 दिवसापासून मी मध्य आशियात ट्रॅव्हल करतोय. काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या मागच्या व्लॉग्समध्ये मिस झाल्या. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. आजचं इथलं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे रस्त्यावर साचलेला बर्फ वितळायला लागलाय आणि रस्त्यावर सगळं पाणीच पाणी आहे. मित्रांनो, मागील 35 दिवसात मी 10 शहरांसोबत 3 देश कव्हर केलेत: उझबेकिस्तान, तजिकिस्तान आणि आता कझाकिस्तान. उझबेकिस्तानमध्ये मी ताशकंद, समरकंद, खिवा, नुकुस, बुखारा आणि उर्गेंज जवळपास 6 शहरं मी एक्सप्लोर केली होती. आणि यार माझा एक्सपिरियन्स पण आहे ना ऑसम होता. अप्रॉक्स 18 ते 19 दिवस मी उझबेकिस्तानमध्ये होतो. त्यानंतर मी गेलो तजिकिस्तानला. तजिकिस्तानमध्ये सर्वप्रथम मी गेलो खुजनला, देन खुजनवरून मी गेलो दुशांबेला. तिथे पण मी जवळपास 6 ते 7 दिवस तजिकिस्तानला एक्सप्लोर केलं. त्यानंतर मी परत लँड बॉर्डर क्रॉस करून आलो उझबेकिस्तानला. आणि यार बॉर्डरवरती 3 दिवस मी कसा अडकून पडलो होतो तो व्हिडिओ आपण बघितलाच असेल. आणि जर अजूनही नसेल बघितला तर आय बटनवरती लिंक आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. सो बऱ्याच अडचणींचा सामना केल्यानंतर मी परत उझबेकिस्तानमध्ये एंटर झालो. त्यानंतर पुन्हा बॉर्डर क्रॉस करून मी कझाकिस्तानला आलो आणि आता सध्या मी आहे अल्माटीमध्ये. तर यार हा माझा मागील 35 दिवसांचा प्रवास माझ्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग होता. खूप नवीन आणि वेगळा अनुभव होता. बरंच काही शिकायला मिळालं. वेगवेगळ्या देशातील नवीन लोक भेटली, बरेचसे नवीन मित्र बनले. काही लोकल होते, काही फॉरेनर होते, तर काही भारतीय होते. सो ओव्हरऑल खूप मजा आली या ट्रिपमध्ये. सो आता निघालो एका मॉलमध्ये जायला आणि इथे अशा हिरव्या रंगाच्या सिटी बसेस चालतात. खूप जास्त कन्व्हिनियंट आहे आणि 200 टेंगेमध्ये तुम्ही अल्माटीमध्ये कुठेही जाऊ शकता. सो यार हे भारी वाटलं मला. तर मित्रांनो, मागील 35 दिवसामध्ये मला लागले अप्रॉक्स $900. यात फ्लाईट आणि व्हिसा इन्क्लूड नाहीये. तर तुम्ही थोडंफार कॅल्क्युलेट करू शकतात की नेमका किती खर्च येऊ शकतो ते. हे रेल्वे स्टेशन आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं. हे आहे अल्माटी 1 रेल्वे स्टेशन. आता वाजलंय दुपारचा 1 आणि सध्या असा काही माहोल आहे इथे. यार मध्य आशियाला पीक विंटरमध्ये एक्सप्लोअर करणं माझ्यासाठी खूप युनिक आणि थरारक अनुभव होता. खूप मजा आली मला इथे. बऱ्याच लोकल लोकांसोबत कनेक्शन्स बिल्ड झाले. काही 2-3 वाईट अनुभव देखील आले. पण प्रवास करताना मी अशा लहान सहान गोष्टींवरती जास्त लक्ष देत नाही, कारण प्रवासादरम्यान तुम्हाला जास्त करून चांगलेच अनुभव येतात, पण कधी कधी काही वाईट अनुभव देखील येऊ शकतात. सो चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी प्रवासाचा एक भाग असतात. सो निगेटिव्ह गोष्टींवरती जास्त भर न देता आपला पुढचा प्रवास अजून कसा चांगला होईल यावर माझा जास्त भर असतो. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर होता. ट्रान्सपोर्टेशन बद्दल बोलायचं झालं तर उझबेकिस्तान असेल किंवा कझाकिस्तान, इथे ट्रान्सपोर्टेशन खूप जास्त चांगलं आहे. इथे तुम्हाला ट्रेनची कनेक्टिव्हिटी खूप चांगली मिळते. इथल्या लोकल बसेस खूप जास्त कन्व्हिनियंट आहेत. स्वस्त टॅक्सीसाठी इथे यांडेक्स ॲप आहे. पण जर तुम्हाला स्वस्तातला प्रवास करायचा असेल ना तर इथल्या बसेस सगळ्यात बेस्ट. मी शिमकेनमध्ये असताना मला फक्त 100 टेंगे लागत होते बससाठी आणि इथे अल्माटीमध्ये मला लागतात 200 टेंगे. तरी सुद्धा इतकं काही महाग नाहीये. तुम्ही जर टॅक्सी सोबत कम्पेअर केलं ना तर बस नक्कीच स्वस्त आहे. तजिकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर तजिकिस्तानमध्ये ट्रान्सपोर्टेशन इतकं रिलायबल मला नाही वाटलं, कारण तिथे ट्रेन कनेक्टिव्हिटी खूप लिमिटेड आहे. यांडेक्स सारखे टॅक्सी ॲप नाहीयेत. 80% डोंगराळ भाग असल्या कारणाने रोड कनेक्टिव्हिटी पण तितकीशी चांगली नाहीये. सो ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने तजिकिस्तानचं ट्रान्सपोर्टेशन मला थोडंसं वीक वाटलं. चालता चालता मॉल पर्यंत पोहोचलोय. हा असा काहीसा मॉल आहे. चला आत जाऊ आणि बघू आतमध्ये व्हिडिओ बनवायला परवानगी मिळते का ते. ये बड़े से सुपरमार्केट में आया हूँ भाई, और सारी चीज़ें आपको यहाँ पे मिल जाएगी. ये दूध से लेके शक्कर तक, शक्कर से लेके कॉफ़ी तक.
आपल्या कामाच्या ज्या ज्या वस्तू आहेत ना त्या दाखवायचा प्रयत्न करतो. हे इथे स्निकर आहे 285 टेंगेचं. काही चॉकलेट्स आहेत, हा पूर्ण एका चॉकलेटचा सेक्शन आहे. हे इथे ब्रेड आहेत आणि किंमत आहे 389 टेंगे. आपल्याकडे जे कप केक्स मिळतात ना हे तसेच आहेत आणि किंमत आहे 885 टेंगे. इथे सॉक्स आहेत 1100 टेंगेचे. हा पूर्ण एक चहाचा सेक्शन आहे. Hello. हॅलो, हाऊ आर Hello. यू? I'm teacher. युअर टीचर? Teacher. विच सब्जेक्ट? No. नो? Da. You know English? No. Kako zabut? Nikita. Nikita? Da. Nina zabut Vishal da. Mashallah. इंडिया दा. Okay, bro. ओके बाबा. तो भाई चल रहे हैं अभी मॉल से बाहर. बड़ा सा मॉल है यार, सारी चीज़ें तो आपको दिखा नहीं सकता मैं यहाँ पे. काफ़ी बड़ा मॉल है. ये देखो आप, पूरा यहाँ पे सारी की सारी शॉप्स आपको यहाँ पे दिखेगी. टोपी पहना दे तो उसका भी शौक है. किसी को टोपी वगैरह पहना नहीं है तो यहाँ पे मस्त आके आप टोपी वगैरह पहना नहीं हो. पहननी हो तो यहाँ पे आप निघतोय आता बाहेर. मोठासा मॉल आहे, सगळ्याच गोष्टी दाखवणं शक्य नाहीये. चला निघूया हॉस्टेलकडे. अजून थोडी वेगळी माहिती द्यायची आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला निघूया. हा तर मित्रांनो, जेवणाबद्दल सांगायचं झालं तर मध्य आशियामध्ये जवळपास सगळ्याच देशात फूड तुम्हाला जवळपास सारखंच भेटेल. उझबेकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर उझबेकिस्तानमध्ये तुम्हाला फेमस पिलाफ मिळेल, याला आपल्याकडे पुलाव म्हणतात. त्यानंतर इथे समसा मिळतो. 2 प्रकारचे समसा असतात, जसं आपल्याकडे समोसा मिळतो ना त्याचप्रमाणे, पण हा आकाराने थोडासा लहान असतो. इथल्या समसामध्ये तुम्हाला मीठ मिळेल, मीन्स गोट मीट, हॉर्स मीट, चिकन, आणि व्हेज मध्ये जर कधी म्हणाल तर बटाटे, चीज आणि काही भाज्या मिक्स करून इथे व्हेज समसा देखील तुम्ही खाऊ शकता. तिसरी गोष्ट तुम्हाला इथे मिळेल शाश्लिक. आपल्याकडे जसं बार्बेक्यू चिकन असतं तसंच काहीसं चिकन तुम्हाला इथे मिळेल. तजिकिस्तान बद्दल सांगायचं झालं तर तजिकिस्तानमध्ये तुम्हाला ओश पुलाव मिळेल, पण यात जास्त करून घोड्याचं आणि बकरीचं मीठ यूज करतात. त्यानंतर इथे तुम्हाला कर्तोश्का मिळेल. कर्तोश्का म्हणजे आपले उकडलेले बटाटे असतात ना ते थोडे फ्राय करतात आणि तजिकिस्तानमध्ये कर्तोश्का मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. कझाकिस्तान बद्दल सांगायचं झालं तर कझाकिस्तानमध्ये बेश बर्माक नावाचा एक पदार्थ आहे. आय थिंक इथली ट्रेडिशनल डिश आहे आणि स्पेशल हॉर्स मीटची डिश आहे. मला ट्राय करायची संधी नाही मिळाली, पण बघू नेक्स्ट टाइम जेव्हा आपण परत येऊ तेव्हा नक्की ट्राय करू. त्यानंतर इथे कुर्द नावाचे पांढरे गोलसर चीज बॉल मिळतात. काहीशी खारट आणि आंबट टेस्ट असते, तुम्ही ट्राय करू शकतात. देन तंदीर नान मिळतात. आपल्याकडे ज्याला आपण तंदूर नान म्हणतो बस त्याच टाइप मध्ये असतं. त्यानंतर इथे लवाश म्हणून एक शोरमा काइंड रोल मिळतो, तो पण यार खूप टेस्टी असतो. त्यात व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकार असतात. सो हा पदार्थ देखील तुम्ही इथे ट्राय करू शकतात. तर या तीनही देशामध्ये अशा टाईपचं काही जेवण मिळतं. बाकी यार अजून बरेच ऑप्शन्स आहेत इथे. जर तुम्हाला भारतीय जेवण पाहिजे असेल तर मध्य आशियामध्ये बहुतेक सगळ्याच देशात तुम्हाला बरीच इंडियन रेस्टॉरंट्स भेटतील, सो तुम्ही इंडियन फूड पण इथे खाऊ शकतात. आता येऊ अकोमोडेशनवर. तुम्ही जर साऊथ ईस्ट एशियाशी कम्पेअर केलं तर इथे हॉटेल आणि हॉस्टेल थोडे महाग आहेत. थायलंड, व्हिएतनाममध्ये 400 ते 500 रुपयामध्ये तुम्हाला हॉस्टेल मिळतात, पण इथे थोडंसं महाग आहे. 650 रुपयापासून इथे हॉस्टेल स्टार्ट होतात आणि एक चांगलं हॉस्टेल तुम्हाला 800-850 रुपयापर्यंत मिळू शकतं. आणि बजेट हॉटेलचं म्हणाल तर साधारण 1800 ते 2200 रुपयांपर्यंत तुम्हाला एक चांगली रूम इथे मिळते. आता तुम्ही म्हणाल की जर इथे फिरायला यायचं झालं तर नेमकं कोणत्या महिन्यामध्ये यायला पाहिजे, तर एप्रिल ते जून हा इथला पीक सीझन असतो. त्यावेळी इथे तुम्हाला एकदम आल्हाददायक वातावरण मिळतं, एकदम प्लेझंट वेदर, ग्रीनरी आणि ऑसम नेचर. आणि जर तुम्हाला इथे थंडीत यायची इच्छा झाली, जसा मी आता फिरतोय, तर त्यासाठी तुम्हाला डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान इथे यावं लागेल. कारण डिसेंबर ते मार्च इथे खतरनाक थंडी असते. मीन्स सगळीकडे तुम्हाला बर्फच बर्फ दिसेल. कधी कधी तर -20 पर्यंत पारा खाली घसरतो. पण इथे थंडीत फिरायची मजा आहे ना यार, काही वेगळीच आहे. एक नंबर. यार थोड़ा खाना ले लेता हूँ अभी यहाँ से. यहाँ पे एक डोनर करके छोटा सा रेस्टोरेंट है, छोटा सा एकदम, 3-4 टेबल है यहाँ पे. यार एक चिकन लवाश घेतलंय पार्सल. तर हा, तुम्ही इथे समरमध्ये पण येऊ शकतात आणि विंटरमध्ये सुद्धा. आता तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला इथे कधी यायचंय ते. मी लवकरच एक स्मॉल ग्रुप ट्रिप प्लॅन करतोय, सो जर इंटरेस्टेड असाल तर मला इंस्टाग्रामवरती DM करा. आणि या आपल्या मध्य आशियाच्या सिरीजला देखील तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन देशात एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम अलमाटी, कझाकिस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र.